भारताच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने IPL मध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता। त्यानंतर अलीकडे झालेल्या विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात 190 धावांचा पाऊस त्याने पाडला। याच कामगिरीसाठी वैभवला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण गरम, भाजपमधील इच्छुक अस्वस्थ। महापालिका निवडणुकीसाठी जिंकून येण्याची क्षमता असलेला आपला अशी खेळी खेळत भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू केले आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत प्रशांत जगतापांचा काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश। या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं असून आगामी निवडणुकांसाठी ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे। जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी हिंदूंनी किमान 3 ते 4 मुलं जन्माला घालावीत असे वादग्रस्त विधान केले। या वक्तव्यामुळे सामाजिक व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून अनेक स्तरांवरून प्रतिक्रिया उमटत आहे। तळोजा MIDC परिसरातील अगरबत्ती उत्पादन करणाऱ्या कंपनीत मध्यरात्री अचानक भीषण आग। कंपनीत मोठ्या प्रमाणावर केमिकलचे ड्रम साठवलेले असल्याने आग झपाट्याने पसरली। घटनेची माहिती मिळताच तळोजा अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व फॉगच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले।